जुन्या वादातून दोघा भावंडांनी पोलीस कुटुंबाच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याचा प्रकार धुळ्यातील सुरत बायपास रोडवरील पोलीस दक्षता कॉलनीमध्ये घडला आहे। या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला असून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलिसांचं कुटुंब सुरक्षित नसल्याची संतप्त प्रतिक्रिया राखी विभांडिक यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे। रविवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास अचानक फिर्यादी सुरेखा रमेश भामरे या पोलीस कुटुंबाच्या घरासमोर दोघे भाऊ हातात लाकडी दांडका घेऊन आले। अचानक आरडाओरड शिवीगाळ करत हर्ष कुठे आहे, त्याला जिवंत सोडणार नाही असं म्हणत त्यांनी राडा घालण्याचा प्रयत्न केला। यातच एकानं हातातील लाकडी दांडक्यानं दारासमोरील लावलेल्या चारचाकी वाहनाची तोडफोड केली। या घटनेमुळे भयभीत झालेल्या भामरे कुटुंबानं शहर पोलीस स्टेशन गाठत मध्यरात्रीच्या सुमारास दोघा भावंडांविरोधात गुन्हा दाखल केलाय। घडलेल्या या घटनेनंतर कॉलनीतील महिला एकवटल्या असून दोघा टवाळखोर भावंडांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे। माझं नाव रजनी काशीनाथ खैरनार, दक्षता पोलीस कॉलनीमध्ये राहते। यांचा अनेक वर्षापासून सगळ्यांना त्रास आहे, सगळ्यांना पूर्ण कॉलनीला त्रास आहे। नेहमीचे घडत राहतं ते। कोणाचा त्रास आहे? शुभम मैराळे, गणेश मैराळे, तेजस मैराळे, त्याची आई रंजना मैराळे कारण नसताना दारू पिऊन येता, नशा करून येता, शिवीगाळ करता महिला। आम्ही असे बाहेर उभे राहिले, ते तुतून राहिलं, तिथून शिव्या देता तर की बाबा तुम्ही काय बघताय, आम्हाला तुझून चिनालच्या इकडे या, म्हणजे घाण अशीच शिवीगाळ करता। मी त्याच्या विरुद्ध मी केस पण केलेली आहे, पण कसं आहे कॉलनीत राहता बुवा समजता म्हणून ती केस मी मागे घेतलेली आहे। त्याचा परिणाम हा झालेला आहे। तेव्हा जर ऍक्शन घेतली असती पोलिसांनी तर आज हा दिवस उगवला नसता। मागणी काल रात्री घटना अशी घडली, यांच्या घरावर ते काठे, हातात काठी, कोयता, दोघं भाऊ येऊन या ताईंना शिवीगाळ करून घाणघाण शिवी देत होता। राण शिनाल अशा ज्या असतील त्या, आणि गाडी फोडली। पण म्हणजे ते जो मध्ये येईल त्याला पण आम्ही शिव्या दिली। त्याच्यामुळे एकही कोणी समोर आले नाही मारहाण, कारण त्यांच्याकडे हत्यार होते, त्याच्यामुळे कोणी समोर आलेलं नाहीये सर। तर आता म्हणजे या कॉलनीत कोणीच सुरक्षित नाहीये, ना पोलिसांचे कुटुंब आहे ना आम्ही साधारण व्यक्ती आहे। तर यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे। मैराळे आणि शुभम मैराळे त्यांनी रात्री आमच्या घरावरती हमला केला, दगडफेक पण केली, आमची गाडी फोडली। घरी कोणी नसताना, भाऊ ड्युटीला गेलेला असताना माझी म्हातारी आई वहिनी घरी होती आणि त्यांच्यावर त्यांनी हमला केला। आईला ढकलून दिलं, साडी सुद्धा ओढली आईची, आणि भाऊजाईला पण धक्काबुक्की केली। लहान लहान मुलं होते, त्यांना ओट्यावरून ढकलून दिलेलं आहे। आणि आमची गाडी बघून घ्या सर, गाडी सुद्धा फोडलेली आहे, घरं फोडलेले आहेत। घरी आम्ही कोणी नसताना आम्ही सुद्धा बाहेर गावी गेलो होतो। नेमकं कारण एकच आहे त्यांचं वालं, कॉलनीमध्ये यांनी राहायला नको। त्यांच्या म्हणजे त्यांना असं वाटतं सगळी कॉलनी त्यांचीच आहे, पूर्ण गुंड आहे ते, आणि ती सरकारी शाळा आहे। असं पाहायला गेलं त्यांचा काहीच अधिकार नाही तिकडे। वर्ष होऊन गेला आता या गोष्टीला। ह्याच दिवसा गणपतीपासून पोरांपासून त्यांनी आतापर्यंत बायांपर्यंत आले ते, आणि आता तर घरात घुसायची हिंमत करताय। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।